मित्रांनो 10वी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे आणि आनंदाची बातमी सुद्धा आहे. या ठिकाणी पहा मित्रांनो, 10वी पास झालेले आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाज्योती संस्थेमार्फत सरकारकडून 10वी पास झाल्यानंतर जेई असेल, नीट असेल, एमएसटी, सीईटी असेल यांचे जे काही ट्रेनिंग आहे ते तुम्हाला मोफत दिले जातं आणि त्यासोबतच तुम्हाला टॅबलेट सुद्धा दिला जातो आणि रोज 6 GB इंटरनेट सुद्धा दिले जातात. आता या योजनेसाठी कोण अप्लाय करू शकतो, यासाठी कोण पात्रता आहे, त्यानंतर यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि याचा जो ऑनलाईन फॉर्म आहे तो कशा पद्धतीने भरायचा आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z प्रोसेस संपूर्ण माहिती सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर मित्रांनो, हे संपूर्ण माहिती पहा. या ठिकाणी व्हिडिओला सुरू करूयात. ह्याचा अर्ज कसा करायचा, काय करायचं आपण पुढे बघूयात. या ठिकाणी पहा मित्रांनो, महाज्योती महाराष्ट्र शासन जेई या ठिकाणी पहा, जेई, नीट, एमएससी, सीईटी 2025-27 परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणाकरिता योजनेचा तपशील. महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्ग, भटक्या जाती, विभक्त जाती, त्यानंतर जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाज्योती मार्फत जी नीट त्यानंतर एमएसटी सीईटी बॅच 2025-27च्या पूर्वतयारीसाठी मोफत ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याकरिता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तर सदर योजनेअंतर्गत महाज्योतीतर्फे विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षणासाठी मोफत टॅब व 6 GB रोज इंटरनेट डाटा पुरवण्यात येणार आहे. त्यासाठी कोण पात्रता आहे, कोणाकोणाला अर्ज करू इच्छित आहेत, हे संपूर्ण माहिती पुढे बघणार आहोत. या ठिकाणी हे व्हिडिओ संपूर्ण बघा. आणि विशेष म्हणजे मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला इथून पुढे काही प्रश्न, काही अडचणी आल्या तर मला प्रश्न तुम्ही या ठिकाणी कमेंटवर विचारू शकता. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा, योजनेसाठी जे लाभासाठी पात्रता आहे ते या ठिकाणी सांगितलेली आहे. या ठिकाणी पहा, पहिलं आहे नंबर 1 विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. त्यानंतर नंबर 2 विद्यार्थी इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील असावी तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावी. नंबर 3 पहा, सन 2025 मध्ये इयत्ता 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी सदर प्रशिक्षणाचा लाभकर्ता पात्र राहतील. त्यानंतर विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा. याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडलेले असावेत. दिलेलं आहे. विद्यार्थी निवड ही त्यांना इयत्ता 10वीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता, या अशा प्रकारे जे आहे ते योजनेच्या लाभासाठी पात्रता असणार आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत या ठिकाणी पाहू शकतात. या ठिकाणी पहा, अर्ज करण्याकरिता आवश्यक कागदपत्रे कोणकोणती आहेत. तर 1 नंबर या ठिकाणी पाहू शकतात, आधार कार्ड पुढील व मागील बाजूसहित. त्यानंतर 2 नंबर आहे रहिवासी दाखला, डोमेसाइल सर्टिफिकेट. त्यानंतर जातीचा दाखला म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट. त्यानंतर वैद्य नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र. त्यानंतर इयत्ता 10वी पास, इयत्ता 10वीची गुणपत्रिका. त्यानंतर इयत्ता 11वीमध्ये इयत्ता 11वी विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट प्रवेशची पावती या ठिकाणी देऊ शकतात. आणि जर या ठिकाणी जर दिव्यांग असेल तर दिव्यांगाचा दाखला आणि अनाथाचा दाखला देणं गरजेचं आहे. दिव्यांग आणि अनाथ असेल तर ते जोडायचं आहे, नसेल तर ते तुम्ही सोडून देऊ शकता, ते भरायची काही गरज नाही. मित्रांनो, या ठिकाणी समजलं असेल की तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत. हे झाली कागदपत्र आपण बघितली की आवश्यक पात्रता काय काय आहे आणि अर्ज कोणकोणते लागतात हे आपण बघितलं. तर या ठिकाणी पहा, आरक्षण, सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षण पुढीलप्रमाणे असणार आहे. त्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात अर्ज कसा करायचा. या ठिकाणी पहा, अर्ज जे आहे ते अर्ज कसा करायचा मला सर्व स्कॅन करून जोडायचे आहेत. अर्जासोबत सर्व कागदपत्रे स्वाक्षरित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडायचे आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी पहा, अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. अटी आणि शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31/5/2025 आहे. पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे, तसंच स्वीकारणे, तसंच निवडीची पद्धत बदलणे याबाबतचे सर्व अधिकार हे व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचे राहतील. कोणत्याही माध्यमातून व अंतिम निवड प्रक्रियेच्या दरम्यान किंवा परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवारांनी सदर केलेली माहिती चुकीची, दुष्प्रभाव, दिशाभूल करणारी असल्यास विद्यार्थ्यांची निवड रद्द करण्यात येईल.
अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचणी आल्यास केवळ महाज्योती कॉल सेंटरवर संपर्क करा. संपर्क या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी संपर्क दिलेला आहे. या संपर्कावर तुम्हाला काही अडचण आल्यास तुम्ही संपर्क करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही संपूर्ण तुम्हाला माहिती समजली असेल की अटी शर्ती काय आहे, त्यानंतर कागदपत्रे कोणकोणती लागतात, त्यानंतर जे आहे ते लाभासाठी पात्रता काय आहे हे तुम्हाला संपूर्ण माहिती असेल. आता ऑनलाईन अर्ज तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून कसा करायचा हे आपण बघूयात. तत्पूर्वी मित्रांनो, तुम्ही जर आणखीन पण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि विशेष म्हणजे तुम्ही जर आपल्या व्हिडिओ बघून तुम्ही मोबाईलवरून जर ट्राय करत असाल तर संपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता. तर मित्रांनो, असं तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा असेल तर ह्या वेबसाईटवर यायचं आहे आणि ह्या वेबसाईटची लिंक आपण व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला जे आहे ते तुमचं मोबाईल व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तुम्हाला ह्या रकान्यामध्ये जे आहे तुम्हाला मोबाईल नंबर, तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर जो आहे तो टाकायचा आहे. तर या ठिकाणी तुमचा 10 अंकी मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आपण सबमिटवरती क्लिक करूयात. या ठिकाणी सबमिट केल्यानंतर जे आहे ते तुम्ही या ठिकाणी तुम्हाला OTP येईल. तो OTP जे आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला जे आहे ते या ठिकाणी सबमिट ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण सबमिट केलेलं आहे. या ठिकाणी पाहू शकतात लोडिंग घेत आहे आणि आपला मोबाईल नंबर जे आहे ते सबमिट झालेला आहे. या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म कसा फिलअप करायचा या ठिकाणी पाहू शकतात. तुम्ही घरी बसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून हा अर्ज भरू शकतात. तर मित्रांनो, आपल्याला हे 3 टेप येणार आहेत. पहिले म्हणजे या ठिकाणी पाहू शकतात पर्सनल टेप आहे आणि त्यानंतर 2 नंबर जे आहे ते क्वालिफिकेशन डिटेल्स आणि तिसरी आहे ते डॉक्युमेंट्स. अशा प्रकारे आपल्याला 3 टेप असणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्हाला 12वी नंतर कुठलं या ठिकाणी अभ्यास करायचा तुम्ही या ठिकाणी निवडू शकतात. अप्लाइड फॉर या ठिकाणी निवडू शकता तुमच्याने. त्यानंतर ॲप्लिकेट द फुल नेम म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव टाकून घ्यायचं. या ठिकाणी फर्स्ट नेम, मिडल नेम आणि या ठिकाणी लास्ट नेम जे आहे ते विद्यार्थ्याने टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी पहा ॲप्लिकेंट फादर या ठिकाणी नेम टाकायचा आहे. या ठिकाणी तुम्ही टाकू शकतात. फर्स्ट नेम, मिडल नेम आणि सरनेम या ठिकाणी टाकायचं आहे, लास्ट नेम. त्यानंतर जेंडर या ठिकाणी मेल फिमेल निवडायचं आहे. त्यानंतर जे आहे ते जन्मतारीख निवडायची आहे. जे असेल त्या ठिकाणी जन्मतारीख निवडू शकतात. त्यानंतर या ठिकाणी पहा आर यू ॲन ऑर्फन म्हणजे या ठिकाणी जे आहे ते तुम्ही अनाथ आहात का या ठिकाणी विचारलं गेलेलं आहे. अनाथ असाल तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला येसवरती क्लिक करायचे आणि कुटुंब संस्थात्मक का संस्थाच्या बाहेरून आहात हे निवडायचं असेल. जर तुम्ही अनाथ नसाल तर नोवर क्लिक करायचे आणि सोडून द्यायचं आहे. त्यानंतर आर यू पर्सन विच डिसेबिलिटी म्हणजे तुम्ही या ठिकाणी अपंग असाल तर या ठिकाणी येस करायचं आहे आणि या ठिकाणी कॅटेगरी निवडायची आहे. या ठिकाणी पाहू शकतात अंध, अल्पदृष्टी, कर्णबधीर अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता जे तुमची कॅटेगरी असेल त्या ठिकाणी निवडू शकतात. आणि जर नसाल तुम्ही अपंग तर या ठिकाणी सोडून द्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा सोशल कॅटेगरी, त्या ठिकाणी कॅटेगरी निवडून घ्यायची आहे. या ठिकाणी तुम्ही निवडू शकतात. त्यानंतर सोशल कॅटेगरी निवडल्यानंतर तुम्ही खाली यायचं आहे नॉन क्रिमिनल या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक या ठिकाणी टाका. त्यानंतर आधार क्रमांक टाकल्यानंतर नॅशनॅलिटी इंडियन ॲडमिट येईल. त्यानंतर डोमासाईल निवडायचं आहे. तुमचा जिल्हा या ठिकाणी निवडा. त्यानंतर महाराष्ट्र तुमच्या ॲडमिट येईल. आता तुम्ही सिटीमध्ये राहत आहात का खेड्यामध्ये ते तुमच्या ह्याने निवडायचं आहे. त्यामुळे तुमचं जिल्हा निवडा. त्यानंतर तालुका निवडा आणि तालुका निवडल्यानंतर तुमची सिटी, हाऊस नंबर, वार्ड नंबर, रोड, पिनकोड हे टाकायचे असेल टाका. नंतर काही गरज नाही आहे. त्यानंतर ते मॅन्डेटरी नाही आहे. परमनंट ॲड्रेस आणि सम ॲड्रेस सेम आहे का त्या ठिकाणी क्लिक करा, सेम असेल तर. आणि त्यानंतर जे आहे ते तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल. अल्टरनेट मोबाईल नंबर म्हणजे दुसरा आणखी मोबाईल नंबर कुठला द्यायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी पहा ईमेल ID तुम्हाला टाकणं कंपल्सरी आहे, मॅन्डेटरी आहे. त्या ठिकाणी तुम्हाला ईमेल ID टाकणं गरजेचं आहे. या ठिकाणी तुम्हाला तुमचा ईमेल ID टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खालच्या साईडला दिसत आहे सेव्ह आणि नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. सेव्ह आणि नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण माहिती द्यायची आहे की नेम प्लस ऑफ स्कूल म्हणजे तुमचे स्कूल शाळा कुठे आहे ते जे या ठिकाण द्यायचं आहे. या ठिकाणी पाहू शकतात. त्यानंतर जे आहे ते बोर्डाचं नाव टाकायचं आहे या ठिकाणी. त्यानंतर बोर्डाचं नाव टाकल्यानंतर जे आहे ते सिलेक्ट इयर ऑफ पासिंग हे सिलेक्ट इयर 2025 निवडा. त्यानंतर टोटल मार्क तुम्हाला किती पडले ते निवडू शकता तुम्ही या ठिकाणी. त्यानंतर जे आहे ते मार्क या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर जे आहे ते टक्केवारी तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. त्या ठिकाणी पाहू शकतात. मला या ठिकाणी टक्केवारी निवडायची आहे. टक्केवारी निवडल्यानंतर या ठिकाणी पहा सेव्ह आणि नेक्स्ट तुम्हाला सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर जे आहे ते तुमचे कागदपत्र या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. ते या ठिकाणी पाहू शकतात.
तर महत्त्वाचा मुद्दा आहे, कागदपत्र तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे आहेत. या ठिकाणी कागदपत्र अपलोड करताना जे आहे ते 200 KB पर्यंत तुमची जी आहे ते साईज त्या फोटोची असायला पाहिजे. या ठिकाणी पाहू शकतात. आणि JPG त्यानंतर JPEG असे इमेज साईज म्हणजे असायला हवेत हे फोटो. त्या ठिकाणी चॉईस डॉक्युमेंट्स या ठिकाणी पहिल्यांदा घ्यायचं आहे. त्यानंतर सिग्नेचर तुमचं या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर पहिल्यांदा जे आहे ते पासपोर्ट आकाराचा जे आहे ते फोटो तुम्हाला अपलोड करायचा आहे. या ठिकाणी 2 नंबरला तुम्हाला तुमचं सिग्नेचर अपलोड करायचं आहे. त्यानंतर खाली पहा जे आहे ते स्टुडंट आधार कार्ड तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचं आहे. म्हणजे तुमचं आधार कार्ड अपलोड करा. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. कास्ट सर्टिफिकेट अपलोड केल्यानंतर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खालच्या साईडला जे आहे ते SSC मार्कशीट सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे तुमचं. त्यानंतर 11वीमध्ये बोनाफाईड किंवा सर्टिफिकेट जे दिलं असेल 11वीमध्ये तुम्ही प्रवेश घेतलेला त्याचं बोनाफाईड किंवा काय असेल ते या ठिकाणी पावती या ठिकाणी अपलोड करायची आहे. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला जे आहे ते शेवट तुमचं ॲडमिशन रिसिप्ट जी चिठ्ठी आहे ती या ठिकाणी 11वीची तुम्हाला अपलोड करायची. डोमेसाईल सर्टिफिकेट त्यानंतर अपलोड करायचं आहे. आणि हे त्या झाल्यानंतर कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट हे अशा ऑप्शन शेवटला येणार आहे. कंप्लीट युअर फॉर्म टू फायनल सबमिट ह्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर दिसेल तुमचा उजव्या साईडला फोटो दिसेल. आणि अशा प्रकारे तुम्हाला जे आहे तुमचं संपूर्ण जे आहे ते फॉर्म तुम्हाला भरायचा होता. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण तुमचा फॉर्म भरल्यानंतर तुमची जी आहे ही प्रिंट काढून ठेवायची किंवा PDF मध्ये सेव्ह करायची आहे. तर मला मित्रांनो तुम्हाला संपूर्ण समजायचं असेल की या ठिकाणी कसा फॉर्म भरायचा काय आहे. आणि तरी पण तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर मला कमेंट करून विचारायला विसरू नका. मित्रांनो अशाच 10वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.